ह्या आत्या आहेत ना माझ्यासाठी खूप काय करायला लागलेत, कारण की माझ्यासाठी ना सख्खं कोण उभं राहिलं नाही तेवढं माझ्या ह्या आत्या करायला लागलेत आणि त्यांचा उपकार मी कधीच विसरणार नाही. आणि बघा ना, कोण कोणाचं नसतं पण ना मानलेली नाती असतात ना ती सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात आणि तेच सगळ्यात जास्त आपल्याला ना सपोर्ट करत असतात ना, त्याच्यामुळे मला खूप आवडतं. आता बघा, मला टाकी काढायला जायचं होतं. माझ्या पप्पांची एवढी एज झाली ना तरी पण पप्पा बाळाला घेऊन ना खाली उतरत होते ना, आणि त्यांना पण असं वाटते की माझ्या लेकीला आई नाही आहे. तर ते बघा ना, नातवंडाची पण खूप काळजी घेत आहेत सगळ्या दोघांची पण, असं नाही की माझी घेतात फक्त, बाळांची पण एवढी काळजी घेतात ना. मला पण सगळं जागच्या जागी आणून देतात. आता मला रव्याची पेज आणून दिली बघा खायला. आणि नंतर मग ना परी पण तिच्या भावाची खूप काळजी घेते, त्यासोबत खूप टाईम स्पेंड करते, माझ्यासोबत पण करते. असं नाही की मला खूप समजून घ्यायला लागले, माझं बाळ लवकर मोठं झाल्यासारखं असं वाटायला लागलं. आणि पप्पा तर माझ्यासाठी ना खूप काय करायला लागलेत, असं जे आई करू शकत नाही ते वडील करायला लागलेत आणि खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते. आणि ह्या आत्या पण आहेत ना माझ्यासाठी ना, सख्खी आत्या माझी कुठून आली नाही माझ्यासाठी, पण माझ्या ह्या आत्या आहेत ना माझ्यासाठी ना सगळं आईसारखं करायला लागलेत ना, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि माझे पप्पा आणि ह्या आत्यांना ना मी कधीच दुखवणार नाही. माझ्या पप्पांनी तर माझ्यासाठी ना स्वयंपाक सगळं नातवंडांना बघताय, तेवढं होत नाही त्यांच्या तब्येतीने. आता त्यांचं वय ना 75 वय आहे, तरी पण ते लेकीसाठी किती करतायत बघा.